नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बघत आहोत चमचमीत कोळंबी सुक्का। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटात बनते। तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ही माझ्या पद्धतीची कोळंबी सुक्काची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये सुद्धा नक्की सांगा। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी अर्धा किलो कोळंबी स्वच्छ धुवून त्याचे धागे काढून घेतलेले आहेत। आता ह्याला आपण बेसिक मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद घालून ह्याला 10 ते 12 मिनिटं साईडला ठेवून देणार आहे। मीठ व हळद आपण कोळंबीला छान लावून घेऊया व झाकण ठेवून हे एका बाजूला ठेवून देऊया। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला घालत आहे। कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यासाठी मी ते चॉपरचा वापर केलेला आहे। कांदा आपल्याला तेलावर छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इकडे कांद्याची क्वांटिटी पण कमी झालेली आहे आणि कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये मी 2 छोटे टोमॅटो व 2 मिरच्या ज्यांना मी उभे चीर देऊन घेतलेल्या आहेत त्या मी घालून घेते। हे सुद्धा आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो सुद्धा आपला छान मऊ शिजवून झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे। आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे। आलं लसूण छान परतवून झालं की आता यामध्ये मी बेसिक मसाले ॲड करून घेते। इथे मी हळद, लाल मिरची पावडर तसेच मालवणी मसाला, धणेपूड आणि थोडासा गरम मसाला आणि सोबत मीठ आपण जपूनच घालायचं आहे, कारण मॅरिनेशन वेळी आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं। आता मसाले आपण कांदा टोमॅटो सोबत छान परतवून घेऊया। 10 ते 12 सेकंद आपण हे छान परतवून झालं की यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घेणार आहोत। कोळंबी घातली की आपल्याला हे हलक्या हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत, आपल्याला हे फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि कोळंबीला तर पाणी सुटणारच आहे। आता झाकण ठेवून आपण हे 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटं झाल्यावर आपण झाकण काढून बघू। तुम्ही बघू शकता इकडे कोळंबीला छान पाणी सुटलेलं आहे, आपल्याला पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही। आता हे आपण एकदा छान मिक्स करूया। आता इथे मी 3 ते 4 कोकम घालून घेणार आहे। हे एकदा आपण मिक्स करूया। आता इथे मी ओला नारळाचं खोबरं घालणार आहे। इथे तुम्ही भाजकं वाटप देखील घालू शकता, पण आज मी इकडे ओला नारळाचा वापर करत आहे। आता थोडी हिरवी कोथिंबीर घालून आपण हे छान मिक्स करून घेऊया। आपलं कोळंबी सुक्का ऑलमोस्ट रेडी आहे। आता पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं एक वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपला कोळंबी सुक्का देखील तयार आहे। तुम्ही हे तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप उत्तम लागतं। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, छान छान कमेंट्स करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। धन्यवाद।